नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या 2 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी जबरदस्त असा ट्विस्ट का म्हणते, तर खरंच खूप जबरदस्त असा ट्विस्ट आहे, कारण फायनली जानकी आणि ऋषिकेश यांची आशीर्वाद बंगल्यामध्ये सन्मानाने एंट्री होणार आहे, गृहप्रवेश होणार आहे जानकीचा। आता प्रश्न पडला असेल की हे कसं होणार, हे सगळं काय आहे, तर ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर जानकी आणि ऋषिकेश या दोघांची जंगी मिरवणूक असणार आहे। अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये वाजत गाजत जानकी आणि ऋषिकेश आशीर्वाद बंगल्याकडे येणार आहेत आणि त्यांचा जो मान आहे, जो सन्मान आहे, तो पुन्हा परत मिळणार आहे। जानकीला म्हणजे जानकीवरती जे आरोप झालेले होते, तिने हे सगळं केलेलं आहे, तिने नानांना ढकलून दिलेलं आहे, ती नानांच्या जीवावर उठलेली आहे। या आरोपांमुळे जानकीला घराच्या बाहेर जावं लागलं होतं आणि ते आरोप आता खोडून निघलेले आहेत आणि जानकीवरील आरोप जे आहेत ते नाहीसे होतात। जानकी आणि ऋषिकेश हे सन्मानाने घरी येणार आहेत, अगदी वाजत गाजत जानकीचा गृहप्रवेश होणार आहे। खूप छान असा हा भाग असणार आहे, अगदी आवर्जून पाहावा असा सर्वांनी असा हा एपिसोड असणार आहे। तर लाखात एक भाग आपण ज्याला म्हणतो तो हा भाग आहे, आवर्जून आपण सगळ्यांनी पाहिला पाहिजे, कारण इतके दिवस आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे। जानकीला उचलून घेऊन ऋषिकेश रणदिवेंच्या घरामध्ये गृहप्रवेश करणार आहे। जेव्हा ऋषिकेश आणि जानकी हे दोघंही आशीर्वाद बंगल्यात येणार आहेत, तेव्हा ते दोघंही भावुक झालेले असणार आहेत। त्यांच्या बाबतीत खूप छान असं घडलेलं आहे। ऋषिकेश तर जवळजवळ 6 महिने झालं त्या घरात त्याने पाऊल टाकलं नव्हतं। जानकी नानांना भेटायला, सुमित्राला भेटायला कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या अडचणी सोडवण्यासाठी आशीर्वाद बंगल्यात येत होती, परंतु आता जे होणार आहे ते खूपच जबरदस्त असणार आहे, कारण इतकी भारी मिरवणूक असणार आहे की या मिरवणुकीमध्ये गौरी आलेली आहे, जीजी आलेली आहे, त्याचबरोबर आदेशदादा, सुचित्राताई आणि त्याचबरोबर बेबी आत्या। तर हे सगळे मंडळीही तिथे आलेले आहेत, सेलिब्रिटी आलेले आहेत आणि सगळे शेतकरी बांधव आहेत। त्यांच्यासोबत वाजत गाजत अगदी पायघड्या घालून, फुलांच्या पायघड्या घालून जानकीचा या घरामध्ये गृहप्रवेश होणार आहे। हे सगळं खूप छान पद्धतीनं होणार आहे आणि ते कशासाठी होणार, नक्की काय झालेलं आहे, परंतु या सोहळ्यामध्ये मात्र आपल्याला दिसणार नाहीत, ते म्हणजेच ऐश्वर्या आणि सारंग। आता ऐश्वर्या आणि सारंग कुठं गायब झाले असतील बघा बरं, मला ते कमेंट करून सांगा, कारण हे ऐश्वर्या आणि सारंग, ऐश्वर्या नावाची जी कीड लागलेली होती या रणदिवे कुटुंबाला, ती आता नाहीसी झालेली आहे। तर जानकीला घेऊन जेव्हा ऋषिकेश येतो, नाना बरे झालेले आहेत आणि नाना बोलू लागलेले आहेत, नानांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलेल्या गोष्टी आहेत आणि मग त्यानंतरच ऐश्वर्या आणि सारंग यांची जेलमध्ये रवानगी झालेली आहे आणि जानकी आणि ऋषिकेशचा मानाने रणदिवेंच्या आशीर्वाद बंगल्यामध्ये गृहप्रवेश झालेला आहे। तर स्वतः सुमित्रा त्याचबरोबर घरातील सर्वजण जानकी ऋषिकेशचं औक्षण करत आहेत आणि दोघांना तो सन्मान देत आहेत। त्यांची माफी मागितली जाते, सुमित्रा माफी मागते, कारण सुमित्राला खूप वाईट वाटलेलं असतं। तर हे सगळं का होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर इकडे जानकी आता घरी आलेली असते। जानकीने दागिने तर आता मिळवून दिलेले असतात, कारण तिच्या पुढे जे टार्गेट होतं ते म्हणजे आशीर्वाद बंगला वाचवायचं, पण त्यानंतर अशी गोष्ट घडते की घरातले दागिनेही चोरीला जातात। आता घरातले दागिने चोरीला गेलेले असतात, आता करायचं काय, कारण हे दागिने सोडवणं खूप गरजेचं असतं। एकतर सुमित्रा घरी नसते, सुमित्रा ही बाहेर गेलेली असते, देवदर्शनासाठी गेलेली असते कुलदेवतेला, सोबत ती आजीलाही घेऊन गेलेली असते। सुमित्रा यायच्या आधी हे दागिने शोधायचे असं जानकीने ठरवलेलं असतं आणि मग महाशिवरात्रीच्या दिवशी जानकी मंदिरात जाते आणि तिथे निर्जळी व्रत करते। जानकीनं व्रत तर केलेलं असतं, परंतु ती पाण्याचा थेंबही घेत नाही आणि जानकी हे सगळं जे करत असते ते फक्त आणि फक्त खानदानी दागिने वाचवण्यासाठी करत असते। तिला खूप काळजी वाटत असते आणि जेव्हा ती व्रत करत असते आणि त्याच वेळेस घडतं असं की जानकीने ते व्रत करायला घेतलेलं असतं, तिचं निर्जळी व्रत असतं, पूर्ण दिवसभर पूजा, त्याचबरोबर घरातलं सगळं करून आलेली असते आणि आता मंदिराची झाडलोट, सजावट हे सगळं ती करत असते आणि तिला चक्कर लागलेली असते आणि इकडे सुमित्रा येते, कारण सुमित्राच्या स्वप्नात आलेली असते ती म्हणजे पार्वती।
पार्वती आई आलेली असते आणि पार्वती आईनं सुमित्राला सांगितलेलं असतं की हे सगळं जे काही चाललेलं आहे ते कसं वाटतं तुम्हाला, कारण तुमच्यावर मी माझ्या मुलाची जबाबदारी दिलेली होती आणि ताई माझ्या मुलाला सांभाळा असं सांगितलेलं होतं. पण ऋषिकेश तर या घरात राहिलेला नाही. ऋषिकेशला तर या घराच्या बाहेर पडावं लागलेलं असतं. हे सगळं घडलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जानकी आणि ऋषिकेश इकडे सुमित्रा ती पूजा पूर्ण करतात आणि खानदानी दागिने शोधायचे आणि आता ऋषिकेश जानकी या दोघांनाही मानानेच घरात आणायचं हे सुमित्राने ठरवलेलं असतं. तिची चूक झालेली असते आणि त्या चुकीचा पश्चाताप होत असतो. तर इथे महादेवाच्या आशीर्वादाने महाशिवरात्रीच्या दिवशी जानकीला ते दागिने सापडतात आणि त्याचबरोबर ते दागिने जेव्हा जानकीला सापडतात तेव्हा जानकी ते दागिने आता सुमित्राला देते आणि मग सगळे मंदिरातले लोक म्हणत असतात की रणदिवेंच्या घरची खरी लक्ष्मी आहे, खरा दागिना आहे ती म्हणजे जानकी. जानकीच त्या घरची खरी लक्ष्मी आहे, खरा दागिना आहे. हे सगळं ते बोलत असतात आणि ऐश्वर्या आणि सारंगची अवस्था उकिरडे फुंकून इतकी वाईट झालेली असते की त्यांना कळायचं बंद झालेलं असतं. आत्तापर्यंत आपण काय करत होतो, हे सगळं काय झालेलं आहे असे प्रश्न पडलेले असतात आणि ऐश्वर्या आणि सारंग हे चांगलेच भिकेला लागलेले असतात. त्यांची अवस्था खूपच बिकट झालेली असते. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सुमित्राला मात्र खूपच भारी वाटत असतं. जानकीने हे सगळं केलेलं आहे, जानकीमुळेच हे दागिने सापडलेले आहेत ही गोष्ट सुमित्राला चांगलीच माहिती असते आणि त्याचबरोबर सुमित्रा दागिने घेऊन घरी येते आणि इकडे जानकीही तिच्या घरी आलेली असते. सुमित्राला जानकीचं खूप कौतुक वाटत असतं कारण हे सगळं झालेलं असतं ते फक्त आणि फक्त जानकीमुळं आणि सुमित्रा जानकीचं कौतुक करत असते. घरी येते पण घरी आल्यानंतर खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार असतं कारण तो जो सावकार आहे ज्याच्याकडून 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलेलं असतं तो जो सावकार आहे तो सावकार आता इकडे नरड्यावर बसलेला असतो, तो म्हणजे सारंग आणि ऐश्वर्याच्या. त्यांना तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही तुम्ही जे केलेलं आहे ते खूपच भयानक असं आहे कारण त्यांच्यामुळंच हे सगळं घडलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा सावकार इकडे आलेला असतो आणि तो म्हणू लागतो की आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं आहे आणि त्याचबरोबर सामान बांधायला घ्यायचं, उद्या 4 वाजता आशीर्वाद बंगल्याचा निलाव होणार आहे, हे सगळं ठरलेलं असतं. इकडे जानकी आता घरी आलेली आहे, ती बाप्पाच्या पुढे बसलेली आहे, पूजा करत आहे कारण तिला खूपच वाईट वाटत आहे आणि ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जानकी विचार करत असते आणि त्याचवेळी गुलाब तिथे धावत आलेला असतो आणि इकडे ते गुंड लोक असतात. तो जो सावकार असतो तो घरात घुसलेला असतो आणि ही गुंड लोक जे आहेत ती लोक आता घरातील प्रत्येकाला घराच्या बाहेर काढत असतात आणि म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता ह्या घरातून बाहेर व्हायचं आहे, या घराचा मालक मी आहे असं तो सांगत असतो आणि तो जो सावकार आहे तो अक्षरशः सुमित्राच्या हाताला धरून तिला फरफटत बाहेर नेत असतो आणि त्याचबरोबर तिथे सारंगला तो फरफटत आणत असतो. ती म्हणत असते माझं घर आहे, आम्ही कष्टाने उभं केलेलं आहे, आमचं घर आहे, हे तुम्ही आम्हाला असं घरातून बाहेर काढू शकत नाही. परंतु इकडे आजीची अवस्था तर वाईट झालेली असते. खरं तर आजी म्हणजे खूपच नालायक बाई दाखवलेली आहे. तिला फक्त सारंग, तिची गुंडा आणि गुंडीच महत्त्वाची वाटत असतात आणि आज तिच्या गुंडागुंडीमुळंच ही वेळ आलेली असते, रस्त्यावर राहायची वेळ आलेली असते, रस्त्यावर आणलेलं असतं त्यांनी, तरीही तिची गुंडागुंडीच चांगली असतात तिच्यासाठी. हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर ऐश्वर्या पण तोंड तिथं आव असून असते, तीही पाहत असते. खरं तर हे सगळं तर तिच्यामुळेच झालेलं असतं. तिलाच असं वाटत असतं की रणदिवे कुटुंब आहे ते रस्त्यावर आलं पाहिजे आणि म्हणूनच तिने हे सगळं केलेलं असतं. परंतु तिला जराही लाज वाटत नाही, तिला जराही वाटत नाही की या सर्व गोष्टींमुळं सगळ्यांनाच त्रास होणार आहे, ही गोष्ट मात्र तिला माहीत नसते. इकडे जानकीला आता गुलाबने सांगितलेलं असतं, जानकी आणि ऋषिकेश काळजीत असतात आणि तेव्हा जानकीला लक्षात येतं मला नाना प्रत्येक वेळेस देवघर, ऋषिकेशच्या हातातलं कडं हे सगळं बोलत आहेत आणि त्या देवघराकडे लक्ष देतं आणि त्याला एक लॉकर असतो, एक ड्रॉवर असतो, ते तिच्या लक्षात येतं आणि ती ऋषिकेशला म्हणू लागते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नानांनी जे जे काही असं बनवलेलं आहे त्या प्रत्येकाचा पासवर्ड मला माहिती आहे आणि मग ऋषिकेश तो पासवर्ड टाकून, त्याला माहिती असलेला तो पासवर्ड टाकून ते ड्रॉवर उघडतो आणि त्यामध्ये त्यांना पेपर्स मिळतात.
ते पेपर्स असतात ते म्हणजे आशीर्वाद बंगल्याच्या मालकी हक्काचे, त्याचबरोबर नानांचं मृत्यूपत्र असतं आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये असतात ते आणखी पेपर, आणि ते म्हणजेच इकडे जानकी आणि ऋषिकेश ऋषिकेशच्या आईचं मृत्यूपत्र असतं, तेही त्याच्यामध्ये असतं. हे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र एकच महत्त्वाची गोष्ट घडत असते, आणि ती म्हणजेच इकडे जानकी आणि ऋषिकेश आता तिथे येतात. जेव्हा सुमित्राला ते गुंड तिथून हाकलून देत असतात, सुमित्राला हाताला धरून घराच्या बाहेर ते काढत असतात, तेव्हा जानकी आणि ऋषिकेश तिथं पोहोचलेले आहेत. आणि जेव्हा जानकी ऋषिकेश तिथे पोहोचलेले असतात तेव्हा मात्र इकडे जानकी आणि ऋषिकेश सुमित्राला सावरतात, आणि ऋषिकेश इकडे म्हणतो की तू कोणाला बाहेर काढतोयस? या घराच्या मालकीनबाईंना? कुणी अधिकार दिला तुला? पण हे घर कोणाचं आहे? तो म्हणतो की या घरावरती कर्ज घेतलेलं आहे आणि त्या कर्जाचे पैसे वसूल केल्याशिवाय मी शांत राहणार नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे घर आहे ते माझ्या मालकीचं आहे. मी तुमच्याकडून कोणतंही कर्ज घेतलेलं नाही आणि त्याच्यामुळं तुम्ही मला या घरातून बाहेर काढू शकत नाही, कारण मी तुमच्याकडून कोणतंच कर्ज घेतलेलं नाही, असं ऋषिकेशने स्पष्ट सांगितलेलं असतं. आणि जेव्हा ऋषिकेश ही गोष्ट सांगतो तिथंच सगळं संपलेलं असतं, कारण ऋषिकेश म्हणतो की या घराचा मालक मी आहे आणि मी तुमच्याकडून कोणतं कर्ज घेतलं आहे का? तर नाही. मग मला सांगा, जर मी तुमच्याकडून कोणतंच कर्ज घेतलेलं नाही तर तुम्ही मला या घरातून बाहेर कोणत्या हक्काने काढणार आहात? जर मी कर्ज घेतलं असतं तर तुम्ही मला बाहेर काढलं असतं ना, असं ऋषिकेशचं म्हणणं येतं. आणि ऋषिकेश त्यांनाच उलट प्रश्न विचारतो. तेव्हा ऋषिकेश घराची कागदपत्र दाखवतो आणि ते म्हणतात की मग सारंग रणदिवेनं कर्ज घेतले, ऐश्वर्या रणदिवेनं घेतले. तेव्हा ऋषिकेश म्हणतो हे बघा कसं आहे माहिती आहे का, सारंग रणदिवे, ऐश्वर्या रणदिवे यांनी कर्ज घेतले तर त्याची वसुली त्यांच्याकडून करून घ्यावी. आणि गॅरंटर म्हणून तिथं कोण होतं तेव्हा? तर सयाजीराव विखे पाटील होते. तर तो प्रश्न त्यांचा आहे ना, तुम्ही त्यांना विचारा, त्यांच्याकडून घ्या. आम्हाला कशाला तुम्ही विचारताय? कारण आम्ही कोणीही तुमच्याकडे कर्ज मागायला आलेलो नव्हतो. तुमची वसुली कशी करायची आहे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र घडतं असं की आता प्रश्न तर पडलेला असतो की नक्की काय करायचं आहे, पण त्याचं उत्तर मात्र खणखणीत असं ऋषिकेशनं दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की या घरावरती माझा हक्क आहे आणि तुम्ही कोणीही माझ्या माणसांना या घरातून बाहेर काढू शकत नाही. आणि तेव्हा मात्र ती लोक जे आहेत ती तोंडात बोटं घालतात. आणि त्याचवेळी सौमित्र तिथे येतो आणि सौमित्र म्हणतो चला, तुम्हाला कायद्याची भाषा कळती ना, आता तुम्हाला कायद्याची भाषा सांगतो. कसं आहे, सारंगला फसवून तुम्ही त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी करून घेतलेल्या आहेत, परंतु आता ही गोष्ट होऊ शकत नाही. आणि मग सौमित्र त्याला सांगतो की निघायचं, आणि हे जे आहे ना हे सगळं मी कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलेलं आहे. तुम्ही आत्ता आमच्या घरात येऊन जो काही धुडगूस घातलेला आहे तो सगळा या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेला आहे, आणि त्यामुळं तुम्हाला कळेलच काय होऊ शकतं तुमचं ते. तुम्ही जर गपगुणाने या घरातून बाहेर पडला नाहीत तर मला कायदेशीर कारवाई करायला लागेल. जेव्हा हे सगळं सौमित्र बोलत असतो, सौमित्र तिथं सांगत असतो, आणि तेव्हा मात्र आता त्यांची चांगलीच वाट लागलेली असते आणि त्यासोबतच त्यांना कळायचं बंद झालेलं असतं. तर आता जानकी आणि ऋषिकेश हे आता घरात कसे येणार? मग फायनली घर हे ऋषिकेश जानकी आहे ते नानांना कळतं. नानांना हा जो मोठा धक्का असतो तो इतका असतो की गुंड येऊन बाहेर काढत असतात. त्यावेळेस नानांची वाचा परत येते, ते बोलू लागतात आणि ते सांगत असतात की मला जिन्यावरून ढकलणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर ही ऐश्वर्या आहे. रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करायला ती आलेली आहे. आत्ताच्या आत्ता तिला घराबाहेर काढा. आणि नानांनी स्वतःच्या तोंडाने हे कबूल केल्यानंतर मात्र जानकी थांबत नाही. जानकी त्या क्षणी पोलिसांना बोलवते आणि जानकी म्हणते अजून एक गोष्ट मला कळलेली आहे, ती म्हणजे ते दागिने घरातले चोरणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर ती ऐश्वर्या होती. कारण आपल्या पाठीमागच्या साईडला आणखी एक CCTV कॅमेरा आहे रस्त्यावरचा, त्याचं फुटेज आम्ही पाहिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्हाला कळलेलं होतं की ते दागिने चोरणारी व्यक्ती ऐश्वर्या आहे. त्या दोघांनाही धक्के मारत बाहेर काढलं जातं, पोलिसांना बोलवलं जातं आणि पोलिसांना बोलावून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं. म्हणजे जानकीनं जे ठरवलेलं असतं की ज्याने कोणी हे सगळं केलेलं आहे त्याच्या हातामध्ये बेड्या पडलेल्या मला पाहायच्या आहेत, आणि फायनली जानकीनं ते केलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.